बऱ्याचदा असं होतं की आपण प्रश्नांवरती जास्त फोकस करतो की एखादा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात का आला, किंवा तो का आलाच नसता तर किती बरं झालं असतं, आणि आता तो आला तर आता त्याच्यामुळे माझं आयुष्य किती भयानक झालं आहे, किंवा त्याच्यामुळे माझे इतर प्रॉब्लेम्स किती वाढलेले आहेत, त्याच्यामुळे मला किती आत्ता त्रास होतो आहे, किती किती सहन करावं लागतं आहे, सफर करावं लागतं आहे. आणि बाकीच्यांच्या आयुष्यात तर कधी तसं घडताना दिसत नाही, किंवा त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं चाललं आहे, मग माझ्याच आयुष्यात असा प्रॉब्लेम का आला आहे, किंवा ह्याच्या आधी सगळं सुरळीत चाललं होतं, मग आत्ता अचानकच असं का व्हावं, किंवा मी काही तसं वाईट केलेलं नाही आहे, मग माझ्या बाबतीत हे असं का, असे बरेच प्रश्न का ज्या कुठल्याही काला कुठलंही उत्तर नसतं. आणि ते उत्तर शोधण्याऐवजी जो काही प्रॉब्लेम आत्ता आपल्या वाट्याला आलेला आहे, किंवा जे काही प्रश्न आपल्यासमोर आहेत त्यांची उत्तरं आपण शोधली पाहिजेत. म्हणजेच काय की त्याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी किंवा त्याचा त्रास कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, हा मुद्दा तिथे बाजूला राहतो आणि त्याच्या